बिकॉज काय most people don't know this about art. अच्छा, हमको सिखा रिया है. अच्छा, एक क्वेश्चन. तुम्हालाही असं वाटतं का की आर्ट म्हणजे बॉर्न टॅलेंट आहे, जसं की याच्यामध्ये आहे याच्यामध्ये नाही, समथिंग लाईक दॅट? कॉज मलाही आधी असंच वाटायचं. लोकांना वाटतं किती सोपं आहे, बट भाऊ सोपं. कधी कधी 1 तास पेन धरून पण मन समाधानी होत नाही. 1 तासानंतर वाटतं की काय काढलंय मी हे. डिफरन्स एवढाच आहे. तर अजून एक मिथ. काही लोकांना वाटतं की आर्ट किती सोपं आहे, अरे हे तर 5 मिनिटात होऊन जाईल. बट जर नॉर्मल लोकांना जर हातात पेन्सिल किंवा पेन दिला चित्र काढण्यासाठी, तर ते 5 मिनिटात सोडून देतील. त्याच मागे आर्टिस्ट लोक 5-5 तास मेहनत करून सुद्धा त्यांना वाटतं की बाबा याच्यात काहीतरी मिसिंग आहे. आर्टिस्ट काही मॅजिक नाहीत करत, आर्टिस्ट फक्त ऑब्झर्वेशन करतात, जे की नॉर्मल माणूस करत नाही. आणि जर तुम्ही हे ऑब्झर्वेशन करत असाल तर तुम्ही पण एक प्रकारचे आर्टिस्टच आहात. क्या बात है सर, क्या बात है सर. तर एक्झाम्पल द्यायचं झालं तर सपोज आपण 2 माणूस घेतले, त्यातला एक आहे आर्टिस्ट. आणि जर आपण नॉर्मल माणसाला क्वेश्चन केला की बाबा तुला काय काय दिसतंय या रूम मध्ये, तो म्हणेल की कबड दिसतंय, कपाट दिसतंय, पडदा दिसतोय, खिडकी दिसते आणि दरवाजा. जर हाच क्वेश्चन तुम्ही आर्टिस्टला केला तर तो बोलेल की पडद्यावर पडलेली सावली छान दिसते, अरे याचा तर छान स्केच होऊन जाईल किंवा ह्याचं तर छान ड्रॉइंग होऊन जाईल. बट हाच जर क्वेश्चन तुम्ही नॉर्मल माणसाला केला तर तो बोलेल भाई पडदा तर धुवायचा राहिलाय. आणि मोटिवेशन बद्दल म्हणायचं म्हटलं तर मला देखील मोटिवेशन नाहीये. कधी कधी असं होतं की मूड नसतो तरी पण ड्रॉइंग करावं लागतं, का तर डोकं शांत होतं. आणि आर्ट परफेक्ट असावं असंही काही नाही. इंस्टाग्रामने काय केलंय की आजकाल आपल्याला सर्व गोष्टी परफेक्ट बघायची सवय लावली. पण रिअल मध्ये बघायला गेलं तर रिअल आर्ट हे एकदम मेसी असतं, जसं की आपलं आयुष्य. म्हणून पुढच्या वेळी कोणीही जरी बोललं की आर्ट म्हणजे टाइमपास, तर बिनधास्त हसून सांगा की कोणालाही जमत नाही. बिकॉज आर्ट इज नॉट अबाउट ड्रॉइंग स्ट्रेट लाईन्स, इट्स अबाउट थिंकिंग अ लिटल डिफरंटली. तर अशा प्रकारच्या आपण आर्टिस्ट लोकांना मोटिवेट करण्यासाठी व्हिडिओज घेऊन येणार आहोत. तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.